आणि त्यांचं एकूण जे कार्यकर्तृत्व आहे ते या महाराष्ट्र भूमीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। विशेषतः आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस म्हणून घोषित केलेला आहे। आज आपण बघतो आहोत की कुस्तीला यश आहे त्याची सगळी प्रेरणा ही खाशाबा दादासाहेब जाधव यांची आहे। कारण त्यांनी हा खेळ या मातीमध्ये रुजवला आणि आपलं येवल्याचं तर खास वैशिष्ट्य आहे की येवल्यामध्ये अनेक प्रकारच्या तालीम संघ आहे आणि या सगळ्या तालीम संघामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर यानंतर आपल्या येवल्याचं नाव घेतलं जातं। या तालीम संघामध्ये आज अनेक तरुण कुस्तीचं प्रशिक्षण घेतात आणि कुस्ती हा या महाराष्ट्राचा अतिशय महत्त्वाचा खेळ मानला जातो। त्यामुळे आजच्या दिनी खाशाबा जाधव यांचं स्मरण करणं गरजेचं आहे। कारण या खेळामुळे सर्वांगीण जो व्यायाम आहे तो तर घडतो, परंतु त्याच्यामध्ये चपळाई आहे, वेगवेगळे डाव आहे आणि हे डाव आखत हा खेळ खेळावा लागतो। एक मर्दानी खेळ म्हणून आपण कुस्तीकडे बघतो आणि ती या खेळाची प्रेरणा हे खाशाबा जाधव आहेत। त्यामुळे आपल्या महाविद्यालयामध्ये क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांना विनंती करेल, सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी मैदानावरती आलं पाहिजे, खेळ खेळले पाहिजे आणि खेळामधून आपल्याला जो मिळणारा जो सांघिक आनंद आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो। आज बघा की मुलं मोबाईलच्या साठी खूप वेळ देतात, परंतु क्रीडांगणावरती मात्र ते उपस्थित राहत नाही। आजच्या या क्रीडा दिनी मी तुम्हाला सर्वांना नक्कीच विनंती करेल की आपण सर्वांनी क्रीडांगणावरती आलं पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले पाहिजे। क्रीडा विभाग यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर प्राध्यापक वाघमारे सर यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि वेगवेगळ्या खेळांमध्ये आपण प्रावीण्य मिळवावं। खाशाबा जाधव यांनी जो कुस्तीसाठी आपल्याला आदर्श निर्माण करून दिलेला आहे तो आपण सातत्याने जतन करावा, अशा प्रकारचं मी आव्हान करतो आणि या क्रीडा दिनाच्या आपल्या सर्वांना खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद।